नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची धामधूम असताना पहिला निकाल आपल्या समोर आलेला आहे. पहिल्या निकालामध्ये युतीच्या बाजूने पारड झुकल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्ये जी आतापर्यंत मिळालेली आकडेवारी जरी पुरेशी म्हणजे खात्रीलायक नसली तरी जवळपास आकडेवारी आहे आणि या आकडेवारीवरून निकाल मात्र निश्चित आहेत. या निकालामध्ये जर आपण पाहिलं तर पहिली सलामीची जिल्हा परिषदेची जागा ही युतीचे म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजय मामा शिंदे आणि बागलगट यांनी जिंकलेले आहे. यामध्ये पांडे जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत होती. त्यामध्ये भाजपाकडून रश्मी दिगंबरराव बागल, शरद पवार गटाकडून राणी संतोष वारे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून गुणाबाई विष्णू रंधवे तर करमाळ तालुका विकास आघाडीकडून ज्योती राहुल सावंत या उभा राहिलेल्या होत्या. यामध्ये रश्मी बागल यांना 9,167 मतं मिळालेली आहेत. राणी संतोष वारे यांना 6,528 मतं मिळाली आहेत. गुणाबाई रंधवे यांना 211 मतं मिळाली आहेत. ज्योती सावंत यांना 7,087 मतं मिळालेली आहेत. साधारणतः 2,080 मतांनी रश्मी बागल या विजय झालेल्या आहेत. नोटाला 151 मतं पडलेली आहेत. एकंदरीत ही आकडेवारी मताची मागेपुढे होऊ शकते, परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार जी मतं आहेत त्यानुसार रश्मी दिगंबरराव बागल या भाजपच्या प्रादेशिक महिला आघाडीच्या उपाध्यक्षा या विजयी झालेल्या आहेत. आता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे गटाचे उमेदवार विजयी झाले असले तरी गणामध्ये मात्र करमाळ तालुका विकास आघाडीनं अतिशय 85 मतावरून त्यांनी आपला उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवाजी दिलीप जाधव शरद पवार गट यांना 2901 मतं मिळालेत. प्रदीप रघुनाथ बनसोडे शिवसेना 423 मतं मिळालेत. अप्पा वाल्मिक भोसले यांना भाजपच्या आहेत त्यांना 3,944 मतं मिळालेत. स्वप्नील धनंजय काळे करमाळ तालुका विकास आघाडी यांना 4,029 मतं मिळालेली आहेत. युवराज पांडुरंग भोसले अपक्ष यांना 104 मतं मिळाली आहेत आणि नोटा 166 मतं मिळालेली आहेत. तर या निवडणुकीमध्ये 85 मतांनी जे काळे आहेत हे विजयी झालेले आहेत. आता रावगाव पंचायत समिती गण जो आहे यामध्ये मात्र युतीला यश मिळालेलं आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर दीपाली गणेश कांबळे शरद पवार गटाकडून त्यांना 3,717 मतं आहेत. संध्या महावीर कांबळे भाजपा 4,534 मतं आहेत. सळोबाई अंगद लांडगे करमाळ तालुका विकास आघाडी यांना 3,156 मतं आहेत. नोटाला 189 मतं आहेत. यामध्ये 817 मताने संध्या महावीर कांबळे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. पांडे गणामध्ये पंचरंगी लढतीचा फटका आणि नोटाचा फटका युतीला बसलेला आहे आणि त्यामध्ये करमाळ तालुका विकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. एकंदरीत आत्ताचा पहिला निकाल हा आपल्यासमोर मांडलेला आहे. पुढचे निकाल जसे येतील तसे देण्यात येतील.